नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत श्रद्धाताई डोंगरदेवे यांना. सामान्य रुग्णालय येथे परिसेविका अधिकारी म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत आणि त्यांचा संपूर्ण कार्यकाल आणि त्यांची जीवनशैली आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल केलेलं आहे, आज आपण त्यांना भेटून सगळं जाणून घेऊया. ताई नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलला. सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुम्ही तुमचा परिचय द्या. एक छोटासा परिचय तुम्हाला द्यायचा आहे. नमस्कार सगळ्यांना. मी श्रद्धा डोंगरदेवे, सामान्य रुग्णालय अमरावती नर्सिंग ऑफिसर म्हणून निवृत्त झालेली आहे आणि माझ्या जीवनाचा संघर्ष ताईंनी मला संधी दिलेली आहे, जो की प्रेरणादायी ठरावा सर्वांना. तर मी असं सांगू शकते की खरोखर खूप सुंदर संघर्ष आहे. आपण पुढे बोलूया. ते कोण कोण आहे तुमच्या परिवारामध्ये? म्हणजे माझ्या परिवारामध्ये मला हा संघर्ष शिकवला सर्वप्रथम माझ्या मिस्टरांनी, जे अभि आता ते गेले आहेत. त्यांनी मला पुढे केलं आहे आणि त्यांनी म्हटलं की तू अनकॉमन लेडीज आहेस आणि तुला समोर जायचं आहे, तुझ्याकडून सेवा होणार आहे, जास्त सेवा होणार आहे. त्यांनी मला पुढे केलं. त्यानंतर 2 मुलं आहेत. त्यांच्यानंतर मुलांनी ही वारसा चालवला आणि आज माझ्या पायाकडून सुद्धा चालणं होत नाही, पण मुलं प्रत्येक ठिकाणी पोहोचवतात की मम्मी तुला तिथे जायचंय, तिथे तुला काम करायचंय, तिथे तुला जायचंय. तर त्यांची प्रेरणा आहे आणि माझी आई सर्वप्रथम माझी गुरु आहे. छान छान. जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वप्रथम गुरु ही आपली आईच असते, पण त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात स्ट्रगल करणं किंवा आपल्या आयुष्यात पुढे जाण्याकरिता जो कोणी असते, आपल्या आयुष्याची दिशा ठरवणारा जो कोणी असते, तो आपले मिस्टरच असतात, आपले हस्बंड असतात. आणि ताईने अगदी ठामपणे आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या हस्बंडचं असं स्वप्न होतं की त्यांनी पुढे जावं, त्यांनी त्यांच्यातले गट्स ओळखले आणि त्यांना कलाटणी दिली आणि दिशा दिली, म्हणून ताई आज इथपर्यंत पोहोचलेल्या आहे. समाजातील बरेच समाजकार्य त्या करत असतात, वेगवेगळे उपक्रम त्या राबवित असतात. ते तुम्ही सर्व्हिस केली, साधारण किती वर्ष तुम्ही सर्व्हिस दिलेली आहे? मी एकूण 36 वर्ष 36 वर्ष सर्व्हिस दिल्यानंतर देखील तुम्ही सामाजिक कार्य हे निरंतर सुरू ठेवलेलं होतं. तुमचे बरेच उपक्रम मला माहिती आहे, आमच्या दर्शकांना देखील ते माहिती व्हावं म्हणून थोडंसं तुमच्या उपक्रमाबद्दल तुम्ही सांगावं. चांगली संधी दिली ताईंनी. मला पण वाटायचं की माझं कार्य समाजापर्यंत पोहोचवावं आणि ही संधी मला यांच्या माध्यमातून मिळाली. खरोखर मला खूप आनंद वाटते. माझी ही संधी एक नर्स म्हणून मी सेवेमध्ये जॉईन झाली. एक सर्वसाधारण जशा जमा ड्युटीला होतात तशा, परंतु त्यानंतर मिस्टरांनी पुढे केलं आणि मुलांनी पुढे केलं आणि त्याच्यानंतर मला एक गुरुजन दिसत होते माझे की अरे ह्या मॅडम खूप छान काम करून राहिल्या, अरे ह्या लसीकरण करून राहिल्या, कितीतरी लोकांचे जीव वाचवून राहिल्या, अरे मला पण पब्लिक हेल्थ मध्येच जायचं, मला त्यांच्यासाठी सेवा करायची. आणि मग ह्या प्रेरणेने मी पुढे येऊन मला प्रत्येक वेळी वाटायचं की मला हे काम करायचंच आहे. त्यासाठी मग एकदा ब्लड डोनेशन हॉलला माझी ड्युटी लागली. मला वाटलं की कशाला संस्थाच पाहिजे, मी पण काम करू शकते. अगदी बरोबर. आणि मी निघाले समोर आणि खरोखर लोकांचा मला खूप चांगला कॉल मिळाला. अधिकाऱ्यांनी मला खूप चांगलं पार्टिसिपेट केलं, त्यांनी मला पुश केलं आणि त्याप्रमाणे आजपर्यंत मी दरवर्षी कमीत कमी 2 कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प करते. आणि ज्या वेळेला पेशंटला खूप वर्षातून आणि ज्या वेळेला पेशंटला रक्ताची गरज असते आणि ते कुठे मिळत नाही, गरीब असतात, आपले ट्रायबलचे वगैरे लोक असतात, तर तशा लोकांसाठी उपलब्ध गरीब आणि गरजू लोकांना करून देणं या उद्देशाने मी उपलब्ध करून देते. त्याचा कुठलाही फायदा आपल्याला म्हणजे पर्सनल होत नाही. आणि एक त्याची अजून एक विशेष बाब म्हणजे ती शासनाकडून जे काही मानधन येते आणि ते मी आजपर्यंत कधीच स्वीकारलं नाही. ह्या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी मी माझ्या स्वतःच्या पगारातून खर्च करते आहे आणि परमेश्वर मला आशीर्वाद देते आहे. क्या बात आहे. रक्ताचं महत्व काय आहे हे त्यालाच माहिती असते. जेव्हा वेळेवर रक्त अवेलेबल होत नाही आणि एखाद्या रुग्णाला आपला जीव द्यावा लागतो, तेव्हा त्याच्या जीव जाण्याने फॅमिलीवर जो काही परिणाम होतो तो त्यांनाच माहिती आहे. आणि ताई तुम्ही त्याची जाण ठेवता आणि वेळोवेळी रुग्णांना जे ब्लड तुम्ही उपलब्ध करून देता, खरंच हे तुमचं कौतुकास्पद आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ताई बोलता बोलता एक बोलून गेला की काहीही काम करताना संस्था असणेच फार गरजेची नाहीये, तर गरजेचं आहे ती आपली इच्छाशक्ती आणि आपल्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांना मदत करू शकतो. हे संदेश मला तरी वाटतो की समाजासाठी खूप चांगला असेल. ते या व्यतिरिक्त मला असं म्हणायचंय की ब्लड कॅम्प बरोबर आणखी कुठले उपक्रम आहेत? ब्लड कॅम्प सोबतच मी रोगनिदान शिबिर घेते. अच्छा. आणि त्यानंतर आपलं मी पुस्तक लिहिलं एक, मला खूप तळमळ लागली. मग तिथे मी ड्युटीला गेल्यानंतर मला दिसली की मला करायचं आहे आणि मी करू शकते. मग माझ्या घर शेजारी वगैरे असे सासू सुना वगैरे असे भांडतात, शेजारचे भांडण होतात. मग सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून
मला वाटलं जर मी असे पुस्तक वगैरे लिहिले, हम्म. सामाजिक म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा किंवा शेजार पाजारची भांडणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर मी तो लिहून जनजागृती केली तर खूप चांगलं होईल. तर त्यासाठी मी एक पुस्तक पण लिहिलं, स्वतःच्या खर्चाने लिहिलं ते. इथे सुद्धा ती विशेष बाब आहे की मी कोणाचंही मानधन घेतलं नाही, कुणालाही मी डोनेशन मागितलं नाही. छान. पण माझ्याकडून जे काही झालं छोटंसं ते मी एक खारीचा वाटा केला आणि ते पुस्तक मी लिहिलं. आणि ते पुस्तक नर्सिंग कॉलेजला, शाळेमध्ये आणि सेंट थॉमसमध्ये अशी पुस्तकं नेऊन दिले आणि इकडे सगळीकडे वाटले, मोफत वाटले, त्याचा रुपया घेतला नाही. आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मी पाहिलं की त्यांच्याकडे फॅन नव्हते, कूलर नव्हते आणि पेशंटचे ऑपरेशन व्हायचे, पायाला खूप लागायचं, ऑपरेशन मोठमोठे व्हायचे, चालता येत नव्हतं, बेडवर पडलेले राहायचे. तर मग अशा वेळेस मी निकम सरांच्या हातांनी, तेव्हाचे CS होते, तर मी कूलर डोनेट करून त्या हॉस्पिटलला ऑपरेशन वार्डला डोनेट केले. त्यानंतर मी वॉकर डोनेट केले. त्यानंतर त्यांची गरज लक्षात घेऊन थंडीच्या दिवसात त्यांना पेशंट हे करायचे, तुळतुळ करायचे, ब्लँकेट वाटप करते आणि कपडे वाटप सुद्धा करते. आणि माझा अजून एक असा उपक्रम होता की माझे वडील देखील मिलिटरीचे होते आणि ते रक्त माझ्या अंगात आलंय, तर मी म्हटलं माझ्यानंतर माझ्या मुलांना पण मी शिकवा. मग कोरोनामध्ये मी ड्युटीला होते, परंतु मुलं घरी होते आणि सगळ्यांना बाहेर निघायची हे होती, मनाई होती. त्यावेळेला त्यांना बाहेर जे उन्हात उभे सगळे पोलीस जितके चौकीमध्ये उभे होते, त्या सर्वांना सकाळ संध्याकाळ मी चहा आणि नाश्ता पाठवायचे. म्हटलं ही एक कार्य आपल्याकडून घडावं. तर असे उपक्रम माझे चालू आहेत. पुस्तकं लिहिते, लेख देते पेपरला. बघा कसं आहे की उपक्रम सगळेच राबवतात, पण त्यातनं लिखाण, आजूबाजूचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना बघून त्याच्यातनं लिखाण निर्माण करणं आणि लिहिणं हे साधी सरळ आणि सोपी गोष्ट नाहीये. ती त्यांनी त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून आजूबाजूला अगदी आपल्या पगारातनं त्यांनी ते सगळं अवेलेबल करून दिलं आणि मोफत वाटप केलं. कारण आजच्या घडीला असं झालेलं आहे की आपल्या पगारातला 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही. आपण आपल्यासाठी सुद्धा आपण ते पैसा स्वतःवर खर्च करू शकत नाही, पण ताई स्वतःच्या पगारातून वाचवून समाजाकरिता देखील काम करते आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने या गोष्टीचा थोडंसं जर का आपल्या अंगी घेतलं तर आज समाज सुधारायला नक्कीच जास्त वेळ लागणार नाहीये. ताई आमच्या दर्शकांना काही सुचवू शकतं तुमच्या माध्यमातून, तुम्हाला काही सांगावं वाटतं का? मला एवढं सांगावंसं वाटते की आरोग्य सेवा ही खूप चांगली सेवा आहे, प्रत्येक ठिकाणी कामाला येणारी सेवा आहे. आपण डॉक्टरवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण घरच्या घरी आरोग्य सेवेचा अवलंब केला तर आपल्याला खूप चांगली म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे ती एक. परंतु त्याही पुढे जाऊन मला एवढंच एक महत्त्वाचं सांगायचं आहे, नोकरी प्रत्येकजण करतो, प्रत्येकजण कुटुंबासाठी, आपल्या पोटासाठी करतो आणि कोणीही फार काही वाटून देण्यासारखा श्रीमंत नाही. पण इच्छा ठेवली तर खारीचा 1 वाटा 1 रुपया काढून समाजासाठी काढून ठेवला आणि तो वर्षभर जमा करून जर त्याच्यातून एक कॅम्प घेतला तर खरोखरच मी माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटते. आणि ही प्रेरणा सर्व जितके काही काम करतात, कर्मचारी लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांना माझी अशी हात जोडून विनंती आहे की ह्या माझ्या वाक्याचा कृपया विचार करा आणि खरोखर ही प्रेरणा समाजामध्ये पोचवावी अशी माझी इच्छा आहे. तर आज आपण भेटलो श्रद्धाताई डोंगरदिवे यांना आणि त्यांचे विचार ऐकून खरंच मला तरी खूप चांगलं वाटलं. आणि समाजाने जर का हे विचार स्वतःमध्ये अवलंबिले, प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःला स्वतःमध्ये अवलंबिले तर नक्कीच समाजाचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ताई तुम्ही हे जे काही करता याच्यासाठी सर्वात महत्वाची मोठी गोष्ट म्हणजे ती तुमची इच्छाशक्ती. अशाच नवनवीन मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. ताई तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढील मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.